पुन्हा एकदा महिलांसाठी मुख्यमंत्री विजय यांनी असा निर्णय घेतला ज्यामुळं अनेक लोकांची तोंड बंद झाली. प्रत्येक राज्यामधील महिलांना जे हवं असतं तोच निर्णय मुख्यमंत्री विजय यांनी घेतलाय. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक लोकांना धास्ती भरली आहे. जे आजपर्यंत संपूर्ण भारत देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये असं घडलं नाही, कोणत्या मुख्यमंत्र्यांनी असं करून दाखवलं नाही, ते विजय थलपती यांनी करून दाखवलंय. मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर विजय यांनी जे काही एकामागून एक धाडसी आणि प्रभावशाली निर्णय घेतलेत त्यामुळे ते संपूर्ण भारतभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक लोकांना धक्काही बसलाय आणि सामान्य जनतेने त्यांचं कौतुकही केलंय. पण विजय थलपती यांनी आत्ता महिलांसाठी जो निर्णय घेतलाय ना, तो निर्णय सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. आपण विजय यांचा निर्णय ऐकल्यानंतर आपण देखील त्यांचं कौतुक कराल आणि आपल्या तोंडून एकच शब्द निघेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे निर्णय का लागू होत नाही, आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असे निर्णय का घेत नाहीत. तर चला पाहूया या व्हिडिओमधून मुख्यमंत्री विजय जोशप यांनी महिलांसाठी नेमकं काय निर्णय घेतलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवशी मुख्यमंत्री कोणते निर्णय घेतोय आत्तापर्यंत असं आपण कधी ऐकलं नाही. पण विजय थलपती यांनी हे करून दाखवलं. आपल्याला सर्वांनाच आठवतंय, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवशी त्यांनी अनेक निर्णय लागू केले. प्रचारादरम्यान त्यांनी काय घोषणा केल्या होत्या आपण त्याबद्दल बोलणार नाही, कारण की ज्या काही त्यांनी घोषणा केल्या होत्या त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्या. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक घोषणा केली होती, महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्सची घोषणा करण्यात आली होती. पण आता त्यामध्ये त्यांनी आणखीन एक मोठा बदल केला. तमिळनाडूमधील जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये त्यांनी IAS अधिकाऱ्यांची बदली केली आहे. का माहिती आहे का? त्या सर्व जागेवरती पुरुष अधिकारी होते. विजय यांनी त्या सर्वांना हटवलं आणि त्या जागेवरती महिला IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विजय यांचा हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या गोष्टीचं विशेष माहिती आहे का काय? यामध्ये ज्या महिला IAS अधिकारी आहेत त्या सर्व नवीन बॅचच्या आहेत, म्हणजे सर्व नवीन महिला IAS अधिकारी आहेत. विजय यांचं म्हणणं आहे, जर नवीन मुलांना संधी दिली गेली तर ते चांगले काम करू शकतात. म्हणजे त्यांनी जी काही महिला IAS अधिकाऱ्यांची टीम बनवली त्यामध्ये सर्व नवीन बॅचच्या IAS अधिकारी आहेत. हाच निर्णय जर आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतला गेला तर आपल्या महाराष्ट्रात काय कुठल्याही राज्यामध्ये असा निर्णय घेतला नाही. एवढंच नाही, विजय यांचं कौतुक का होतं माहिती आहे का? आता तुम्ही निर्णय ऐका फक्त. मुख्यमंत्री विजय जोशप यांचे निर्णय पाहून असं वाटतं हा व्यक्ती खरोखरच मुख्यमंत्री आहे की नायक चित्रपटामधील मुख्यमंत्री आहे. कारण की राज्यासाठी एवढ्या जलद आणि फास्ट निर्णय घेणारा मुख्यमंत्री आजपर्यंत आपण पाहिला नाही. आता पुढचा एक निर्णय आहे का, तोही महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीतच आहे. तमिळनाडू राज्यामध्ये कोणतीही महिला, कोणतीही मुलगी 10च्या नंतर घराच्या बाहेर दिसता कामा नये. जी महिला कामाला जाते तिनं आय कार्ड घालणं अनिवार्य आहे. कारण की कॉलेज आणि शाळेच्या मुली 10च्या नंतर फिरू शकत नाही. कामाला जाणाऱ्या महिला उशिरा येतात. त्यामुळे त्या महिलांनी रात्री जर चौकशी झाली तर कोणत्या कंपनीमध्ये काम करतात, कुठे काम करतात याची माहिती देता आली पाहिजे. आणि विनाकारण कोणत्याही मुली, कोणत्याही महिला 10च्या नंतर रात्री बाहेर दिसल्या तर त्यांच्यावरती दंड आकारला जाईल. फक्त महिलांसाठीच निर्णय घेतला नाही, राज्यामधील तरुण मुलांसाठी देखील निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री विजय जोशप यांनी सक्तीचे आदेश दिले. ज्या मुलांचं वय 21 वर्षाच्या खाली आहे त्यांना कोणीही दारू देऊ नये आणि जर असं आढळल्यास संबंधित दुकानावरती तसेच त्या मुलावरती देखील दंड आकारला जाईल आणि कारवाई केली जाईल. एवढंच काय, त्यांनी अनेक दारूची दुकानं देखील बंद केली. आता तुम्ही म्हणताल हा निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये का लागू होत नाही? त्यासाठी निर्णय घेणारं व्यक्तिमत्व पाहिजे. कारण की तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करत नाहीये. आता आणखीन काही महत्त्वाचा निर्णय आहे का? त्यांच्या एक निर्णयाची खूप जास्त चर्चा झाली, ती म्हणजे पोस्टर लावण्याची चर्चा. आपल्या इकडे बघा ना, निवडणुकीच्या दरम्यान किती मोठे पोस्टर, किती मोठे बॅनर लावले जातात. बरं, निवडणूक नसले तरी देखील मोठे मोठे फ्लेक्स लावले जातात. पण आता याच फ्लेक्सवरती, याच बोर्डवरती मुख्यमंत्री विजय यांनी बंदी घातली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, राज्यामध्ये कुठेही कोणत्याही रस्त्यावरती कोणतेही पोस्टर लावले जाणार नाही, कोणतेही फ्लेक्स लावले जाणार नाहीत. एवढंच नाही तर त्यांची जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीमध्ये बैठक झाली होती, त्यांना जेव्हा ते भेटले होते तेव्हा अनेक राज्यातील मुख्यमंत्री सर्वप्रथम पहिल्या भेटीमध्ये काहीच बोलत नाही. पण इथे मुख्यमंत्री विजय यांनी पहिल्याच भेटीमध्ये पंतप्रधान मोदी यांना विनंती केली, आमच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप हाल चालू आहेत, त्यासाठी अनेक प्रकारचे खत कमी पडत आहेत, केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी, आमच्या शेतकऱ्यांना खत पुरवावे.
याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदी यांना एवढी देखील विनंती केली, तमिळनाडूमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये IT पार्क ओपन करायचा आहे, जेणेकरून आमच्या तमिळनाडू राज्यातील मुलांना दुसऱ्या राज्यामध्ये कामासाठी जाण्याची गरज पडणार नाही. आता काल परवाच तमिळनाडूमध्ये त्यांचं एक भाषण झालं. त्या भाषणामधून त्यांनी सांगितलं, आपण जातीवादला महत्त्व देत नाही. जी लोक जातीचं धर्माचं राजकारण करतात, आपण त्यांना तमिळनाडूमधून उखडून फेकलंय आणि पुन्हा तमिळनाडूमध्ये जातीचं धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना एंट्री द्यायची नाही. म्हणजे एकीकडे पंतप्रधान मोदी यांना भेटतायत आणि दुसरीकडं आपल्या भाषणामधून सांगतायत, जे जातीचं धर्माचं राजकारण करतील त्याला तमिळनाडूमध्ये कोणीही जागा द्यायची नाही. म्हणजे हा मुख्यमंत्री आपलं स्वतःचं काम करूनही घेतो आणि दुसऱ्यांनाही बोलतो. ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये दाखवलं जातं अगदी त्याप्रमाणे. आत्ताच काल मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला, तेही राज्यसभेच्या जागासाठी. आता राज्यसभेमध्ये खासदारकींच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी विजय यांनी त्यांच्या पक्षामधील 2 जागा राहुल गांधी यांना दिल्यात. त्यांनी फक्त वरवरचे निर्णय घेतले नाहीत, तर तेथील शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतलेत. 14 लाख शेतकऱ्यांचं पीक विमा कर्ज माफ केलंय. आपण आत्तापर्यंत कुठे असं ऐकलंय का, एखादा व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो आणि महिनाभराच्या आतमध्ये एवढे मोठे निर्णय घेतोय? यामध्ये खास आणि विशेष गोष्ट काय माहिती का, विजय जोसेफ यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही, तरी देखील ते निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांवरती भारी ठरतायत. 2 दिवसा अगोदर तमिळनाडूमध्ये त्यांनी एक सभा घेतली होती. ही सभा लोकांचे आभार मानण्यासाठी होती. त्या सभेमधून त्यांनी लोकांचे आभार मानले. याशिवाय त्यांनी जनतेला आश्वासन दिलं, मला मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 1 महिनाही झाला नाही, लोक आमच्यावरती टीका करतायत, पण मी तुम्हाला वचन देतो, मी नेहमी जनतेसाठी काम करेल आणि ज्या दिवशी मी स्वतःसाठी काम करेल त्या दिवशी मला कोणीही मतदान करू. एवढंच काय, विजय यांनी पुन्हा एक आश्वासन दिलं. ते म्हणाले, येत्या काही वर्षामध्ये मी आपल्या तमिळनाडूमधील अनेक तरुणांना रोजगार निर्माण करून देईल. ह्या गोष्टी सर्व एका दिवसात होत नाही, याला काही दिवस लागतील, काही वर्ष जातील, पण मी ह्या गोष्टी नक्की करेल, असं देखील त्यांनी जनतेला आश्वासन दिलं. त्यामुळेच तर विजय जोसेफ हे इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे ठरत आहेत. त्यामुळेच तर त्यांचं देशभरामधून कौतुक केलं जात आहे. हा व्यक्ती फक्त आश्वासन देत नाही, तर ते निर्णय देखील लागू करतो. पण प्रत्येक राज्यामधील मुख्यमंत्री असे निर्णय का घेत नाही? वर्षानुवर्षे ते मुख्यमंत्री राहतात, तरी देखील अशा प्रकारचे निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये कोणतंही नाव कधी पुढे येत नाही. विजय यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी जी टीम बनवली त्याबद्दल आपल्याला काय वाटते? जे काही निर्णय घेतले त्याबद्दल आपल्याला काय वाटते? काय असे निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होतील का? आणि कोणता मुख्यमंत्री असे निर्णय लागू करू शकतो? आपलं मत याबद्दल कमेंट करून नक्की सांगा.